जवळपास 95% लोकांना हे माहितीच नसतं की आपल्या शरीराला स्वतःचं असं एक अलार्म सिस्टीम आहे. त्याद्वारे आपल्याला आपल्या शरीरामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडत असतात त्याबद्दल बरेच सिग्नल्स मिळत असतात. फक्त ते सिग्नल्स ओळखणं गरजेचं आहे. मात्र समस्या अशी आहे की हेच 95% लोक अजाणतेपणामुळे हे सिग्नल्स अक्षरशः दुर्लक्षित करतात. विशेषतः आपल्या रक्तातील साखर आणि मेटाबॉलिक हेल्थ संदर्भातले सिग्नल्स. नमस्कार, मी ओमकार. मी एक कम्युनिटी फार्मासिस्ट आहे आणि जॅकफ्रूट डेली या कच्च्या फणसाच्या व्हॅल्यू एडिशन मध्ये काम करणाऱ्या ब्रँडचा फाउंडर. डायबिटीज बद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. त्याबद्दल अधिक काय बोलायचं नाही का? आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा ओळखीच्या व्यक्तींपैकी कोणी किंवा कदाचित तुम्ही स्वतः सुद्धा मधुमेहाचे म्हणजेच डायबिटीसचे पेशंट असाल. पण कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की डायबिटीसची लक्षणं दिसण्याच्या काही वर्ष आधीच त्याची चिन्ह ओळखता येऊ शकतात. या व्हिडिओद्वारे आपण 2 महत्त्वाच्या ब्लड टेस्ट बद्दल जाणून घेऊयात. त्या आहेत HbA1c आणि फास्टिंग इन्सुलिन टेस्ट. आणि या दोन्हींचं एकत्रित महत्त्व काय आहे हे सुद्धा समजावून घेऊया. कारण या दोन्ही टेस्ट एकत्र केल्यामुळे आपली मेटाबॉलिक हेल्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मदत होईल आणि त्यात काही बिघाड असेल तर आपण वेळीच उपाययोजना करू शकतो आणि रोज औषध गोळ्या खाण्याची देखील आपल्यावर वेळ येणार नाही. तर चला जाणून घेऊया. आता HbA1c म्हणजे काय ते अगदी थोडक्यात आपण समजून घेऊया. तुम्हाला हे माहितीच असेल की HbA1c हे 3 महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेची म्हणजेच ग्लुकोजची पातळी दर्शवतं. याला ब्लड शुगरचं रिपोर्ट कार्ड असं देखील आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे बरेच डॉक्टर HbA1c ची व्हॅल्यू डायबिटीसची कन्फर्मेशन टेस्ट म्हणून देखील मानतात. तर HbA1c व्हॅल्यू 5.5 पेक्षा जेव्हा कमी असेल तेव्हा ब्लड शुगर नॉर्मल, 5.6 ते 6.4 असेल तर प्री डायबिटीस आणि 6.5 पेक्षा जास्त असेल तर डायबिटीस असं ढोबळपणे मानलं जातं. हे सोपं वाटतं नाही का? पण HbA1c फक्त रक्तातील ग्लुकोजची माहिती देतं. पण ही टेस्ट ग्लुकोजला रक्तामधून पेशीमध्ये पाठवणारं इन्सुलिन हार्मोन कसं आणि किती प्रमाणामध्ये काम करतं याची माहिती मात्र अजिबातच देत नाही. आता फास्टिंग इन्सुलिन टेस्ट काय आहे ते देखील आपण थोडक्यात समजावून घेऊया. आपल्याला हे माहितीच आहे की इन्सुलिन हा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा हार्मोन आहे. तो अन्नामधून मिळालेल्या साखरेला एनर्जी म्हणून वापरण्यासाठी शरीराला मदत करतो. पण जेव्हा आपलं खाणं वाढतं, स्ट्रेस वाढतो किंवा शारीरिक हालचाल बंद होते, बैठं काम करण्याचं प्रमाण वाढतं, तेव्हा आपल्या शरीराला साखर नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त इन्सुलिन हे सतत तयार करावं लागतं. आता उदाहरणच द्यायचं तर असं आपण मानू की जर ब्लड शुगर ही एक आग असेल आणि इन्सुलिन हे आग नियंत्रित करणारं फायर फायटर असेल. जर आग रोज आणि सतत लागत असेल, म्हणजेच जर आपण कार्बोहायड्रेट असलेलं खाद्य दिवसातून 4 ते 5 वेळा दररोज खात असू आणि ते देखील खूप जास्त काळासाठी, तर अधिकचं इन्सुलिन म्हणजेच फायर फायटर्स लागतील आणि एका वेळाने ते सुद्धा थकून जातील. म्हणजे इन्सुलिन शरीरात बनणंच कमी होईल. या स्थितीला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतो आणि डायबिटीसच्या सुरुवातीची पायरी हीच आहे. म्हणजेच प्रत्येक मधुमेही व्यक्तींमध्ये आधी इन्सुलिन रेजिस्टन्स आढळून येतो आणि मग पुढची स्टेज म्हणजे मधुमेह. मग HbA1c आणि फास्टिंग इन्सुलिन एकत्र तपासल्याचा काय बरं फायदा असेल? लक्ष द्या. या 2 ब्लड टेस्ट एकत्र तपासल्यामुळे तुमच्या मेटाबॉलिक हेल्थचं खरं पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर येतं. हे देखील काही उदाहरणावरून आपण समजून घेऊया थोडक्यात. नंबर 1, HbA1c नॉर्मल असेल आणि फास्टिंग इन्सुलिन देखील नॉर्मलच. म्हणजेच काय तर फास्टिंग इन्सुलिन 5 मायक्रोयुनिट पर ml पेक्षा कमी आणि HbA1c हे 5.5% पेक्षा कमी. याचा अर्थ या परिस्थितीमध्ये आपलं शरीर अगदी व्यवस्थित काम करतंय, शुगर अगदी व्यवस्थित मेटाबोलाइज होते आणि इन्सुलिन देखील योग्य प्रमाणामध्ये काम करत आहे. याचाच अर्थ काय तर आपण मेटाबॉलिकली हेल्दी आहोत. दुसरी सिच्युएशन, यामध्ये HbA1c नॉर्मल आहे पण फास्टिंग इन्सुलिन जास्त आहे. म्हणजेच काय HbA1c 5.5 पेक्षा कमी, मात्र फास्टिंग इन्सुलिन हे 5 पेक्षा जास्त व्हॅल्यूमध्ये असेल. तर हा पहिला रेड सिग्नल आहे. तुमचं HbA1c तर चांगले दिसते, त्यामुळे तुम्हाला वाटेल की सर्व काही ठीक चालू आहे. पण फास्टिंग इन्सुलिन हे जास्त आहे. याचाच अर्थ काय तर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स सुरू झालेला आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर हे पुढे प्री डायबिटीस किंवा कालांतराने डायबिटीसकडे जाईल. तर हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्सच्या रिव्हर्सलसाठी प्रयत्न करू शकता. या स्थितीत आपण लक्ष दिलं नाही
तर पुढची स्थिती म्हणजेच प्री डायबिटीस किंवा डायबिटीस ही अचीव्ह होतेच. पुढची सिच्युएशन अशी आहे की ज्यामध्ये HbA1c जास्त आहे आणि इन्सुलिन देखील जास्त आहे. म्हणजेच काय तर टाईप 2 डायबिटीस. त्यामध्ये फास्टिंग इन्सुलिन हे जवळपास 15 पेक्षा जास्त असेल आणि HbA1c सुद्धा 6.5 पेक्षा जास्त असेल. तर याचा अर्थ काय की तुमचं शरीर इन्सुलिन तर जास्त तयार करतं, पण साखर नियंत्रित ठेवण्याचं काम त्याच्याकडून अजिबात व्यवस्थितपणे होत नाहीये. कारण कार्बोहायड्रेट हे खूप जास्त प्रमाणामध्ये शरीरात जात आहेत आणि हीच टाईप 2 डायबिटीसची अवस्था आहे. यामध्ये पॅनक्रियासची इन्सुलिन सिक्रेट करण्याची शक्ती देखील कमी होत आहे असं आपण मानू शकतो. आणि इकडे जरी आपण काही लक्ष दिलं नाही तर मात्र शरीर पूर्ण प्रमाणात ग्लुकोज मेटाबॉलिझम करण्यासाठी निष्क्रिय ठरतं. म्हणजेच काय तर चौथी स्टेज याच्यामध्ये येते, ते आहे HbA1c जास्त आहे मात्र फास्टिंग इन्सुलिन कमी आहे. तर किती कमी? फास्टिंग इन्सुलिन जवळपास 1 किंवा 2 युनिट पर ml असेल आणि HbA1c हे 8 पेक्षा जास्त असेल. याचा अर्थ की इन्सुलिन बनवणाऱ्या पॅनक्रियाज मधल्या बीटा सेल्स या पूर्णपणे डॅमेज झालेल्या आहेत. म्हणजेच काय तर आपलं पॅनक्रियाज हे थकलेलं आहे आणि इन्सुलिन अजिबात तयार होत नाही. ही डायबिटीसची अत्यंत भयानक अवस्था आहे आणि इथे बाहेरून इन्सुलिन देण्याची आवश्यकता असते. तर याकडे का लक्ष दिलं गेलं पाहिजे? आपण अनेकदा जेव्हा लक्षणं जाणवतात तेव्हाच हालचाल करतो. सततचा थकवा, वजनामध्ये फ्लक्च्युएशन्स यासारखे सिम्पटम्स दिसल्यावर किंवा इतर कुठल्या तरी कारणासाठी ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्याला असं समजतं की आपली ब्लड शुगरसुद्धा वाढलेली आहे. पण खरं सांगायचं तर तुमचं शरीर खूप आधीच सिग्नल देतं, हे आपण समजलेच पाहिजे. तर फक्त HbA1c तपासल्यास तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स अजिबातच समजणार नाही आणि त्यामुळे पुढे धोका असून देखील आपण लाईफस्टाईल बदलत नाही. म्हणूनच फास्टिंग इन्सुलिन आणि HbA1c या दोन्ही टेस्ट एकत्रच कराव्यात. मात्र जरी तुमचं फास्टिंग इन्सुलिन हे 5 पेक्षा जास्त असेल तरी लगेचच चिंता करण्याचं कारण नाही. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की तुम्हाला आता तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही चांगले योग्य बदल करण्याची अत्यंत जास्त प्रमाणामध्ये गरज आहे. तर हे बदल म्हणजे काय तर दररोज किमान 5 ते 7 हजार पावलं चालणं किंवा योगा करणं किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं हे आहेत. ताणतणाव हा देखील इन्सुलिन वाढवतो, तर मेडिटेशन किंवा मनशांतीचे काही आपण उपाय करू शकतो. तसंच दररोज किमान 7 तास झोप अत्यंत आवश्यक आहे. झोपेचा अभाव हा देखील इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवतो. आणि अगदी महत्त्वाचा उपाय म्हणजेच फायबर आणि प्रोटीनने भरपूर आहार घेणं. अतिरिक्त साखर आणि अतिरिक्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ अगदी कमी करायचे आहेत. यातले फायबर तुम्हाला अधिक काळ पोट भरलेल्या अवस्थेत ठेवतं, त्यामुळे कमी कॅलरीज शरीराला मिळतात. तसंच कच्च्या फणसासारखे पदार्थ आहारात हे नेहमी असू दे. कच्च्या फणसामधील सोल्युबल फायबर आहाराची पद्धत अजिबात न बदलता आपली ब्लड शुगर स्थिर ठेवण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करतात आणि हे क्लिनिकल ट्रायलद्वारे सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. आज मी तुम्हाला अगदी मनापासून सांगू इच्छितो की सिम्पटम्सची वाट अजिबात बघू नका. आजच इन्सुलिन रेजिस्टन्स आणि HbA1c कमी करण्यासाठी योग्य पावलं नक्कीच उचला. HbA1c आणि फास्टिंग इन्सुलिन दोन्ही व्हॅल्यूज तपासा आणि तुमच्या मेटाबॉलिक हेल्थचं संपूर्ण चित्र काय आहे ते समजून घ्या. आज केलेल्या या छोट्या बदलामुळे भविष्यातील खूप मोठ्या समस्या आणि औषधांवरचा अनावश्यक खर्च हा नक्कीच टाळता येऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. कमेंटद्वारे तुम्ही हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या परिचित असलेल्या मधुमेही व्यक्तींना नक्की शेअर करा, म्हणजे ते मधुमेह नियंत्रित करण्यासाठी योग्य पावलं नक्कीच उचलतील. आणि अशाच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण कंटेंटसाठी आमच्या जॅकफ्रूट डेली या चॅनलला फेसबुकवर लाईक करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.